सोमवारी उसळलेल्या दंगलीनंतर नागपूरमध्ये आजही 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे। संवेदनशील भागामध्ये कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला आहे। क्यूआरटीएस, आरपीएफच्या तुकड्या परिसरात तैनात आहेत। जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। गुन्हेगारांची धरपकड करण्याकरता गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची 10 पथकं तयार ठेवण्यात आलेली आहेत। सीसीटीव्ही तपासून आणि नागरिकांची चौकशी करून आरोपींची ओळख पटवली जाते। नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। रात्री 2:30 वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली। आतापर्यंत एकूण 46 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। त्यापैकी 36 आरोपींना काल पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं। 6 आरोपी शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल आहेत। या आरोपींविरोधात गणेशपेठ आणि तहसील पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पॅन कार्ड प्रमाणेच आता मतदार ओळखपत्र देखील आधार कार्डशी लिंक करावं लागणार आहे। आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्याबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय। निवडणूक आयोग, गृह सचिव, UIDAI, कायदा मंत्रालय यांची बैठक पार पडली। त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं असलेले फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत। दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं लेखी पत्र व्यवहार करत या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्याची विनंती कुलगुरूंना केली आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली। न्यायदेवतेनं निकाल दिलाय। आता पोलिसांनी बिळातून बाहेर काढून कोरटकरला अटक करावी। कोरटकर एकटा आहे की त्याच्यासोबत अजून कुणी आहे? महाराष्ट्र अशांत करण्याचं षडयंत्र सुरू आहे का याचा तपास करणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया इंद्रजीत सावंत यांनी दिली आहे। बीडच्या कुटेवाडी गावात कागदोपत्री सिमेंटचे रस्ते दाखवून लाखो रुपयांचा निधी उकळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली। दौंड साखर कारखान्यातून मळ आणि रसायनयुक्त पाणी ओढ्याद्वारे भीमा नदी पात्रात सोडलं जात असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर याच केमिकलयुक्त पाण्याचे सॅम्पल प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून घेण्यात आले। थकीत पगार मिळावा यासाठी रेल्वे स्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांनी सिडको कार्यालयावर भीक मागो आंदोलन केलं। पुढील 7 दिवसात वेतन न दिल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सफाई कर्मचाऱ्यांनी दिलाय। युवा काँग्रेसच्या वतीनं बेरोजगारी, गुन्हेगारी आणि जनतेच्या विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अध्यक्ष कुणाल राऊतांच्या नेतृत्वात पुणे ते मुंबई पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। या यात्रेतील कर्मचाऱ्यांचं बेलापूरमध्ये स्वागत करण्यात आलं। नालासोपाऱ्यामध्ये वीज चोरांना अधीक्षकांचा अभय असल्याचा आरोप करण्यात आलाय। वीज चोरीबाबत तक्रार केली असता चोरांना पकडण्यासाठी कर्मचारी पाठवू शकत नाही असं उत्तर अधीक्षकांनी दिल्यामुळे अधीक्षकांचा वीज चोरांना छुपा पाठिंबा असल्याचा सवाल उपस्थित नागरिकांनी केलाय। अवैधरित्या सावकारी करणाऱ्या व्यक्तीविरोधात रबाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाऊ सावंत असं या आरोपीचं नाव असून तो घणसोलीतील रहिवासी आहे। मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात जकातीच्या नावाखाली काही भोंदू मौलाना महाराष्ट्रात फिरून पैसे गोळा करत असल्याचा प्रकार समोर आलाय। पुण्यातील काही मुस्लिम बांधवांनी या भोंदू मौलानांना रंगेहात पकडलंय। मुस्लिम बांधवांनी फर्जी मौलानांना जकात देऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। पुण्याच्या काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरची विक्री सुरू होती आणि ही अवैध विक्री करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्याच्याकडून 80हून अधिक गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। बेकायदा बांधकामाविरोधात ठाणे महानगरपालिकेचं पथक दिव्यामध्ये कारवाई करणार आहे। दरम्यान या तोडक कारवाई विरोधात नागरिकांनी त्रिडी आंदोलन करत कारवाईचा निषेध केलाय। पुण्याच्या बालेवाडीत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांनी धिंड काढली। ज्या ठिकाणी आरोपींनी गाड्या फोडल्या तिथेच धिंड काढत 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। भांडूपच्या गौतम नगरमधील एका ग्राउंड प्लस 1 असलेल्या वेल्डिंग दुकानाला आग लागली। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असून त्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही।
लातूर जिल्ह्यातील सिंचनासाठी धाराशिव बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. पुढील 2 दिवस 4ही दरवाजे 0.25 मीटरनं उघडे राहणार आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ऊसाची FRP एक रकमी देण्याचा निर्णय झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बारामतीमध्ये फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. भिगवण चौकात स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत या निर्णयाचं स्वागत केलं. हिंगोलीच्या खंडाळा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वडद सिंचन तलावातून या गावाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र सिंचन तलावाची पाणी पातळी घटल्यानं महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून सिल्लोड शहरात रसाळ फळांची मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे आणि टरबूजाला मोठी मागणी असून फळ खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळते. वाशिमच्या कोंडाळ झांबरे शिवारात मोठ्या प्रमाणात शोष खड्डे खोदण्यात येत आहेत आणि या जलतारा शोष खड्ड्यांचं वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी S यांनी भूमिपूजन केलं. या उपक्रमात गावकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी देखील श्रमदान केलं. डहाणूच्या धानिवरी गावात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत 5 रस्त्यांची कामं सुरू असून ती निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. ठेकेदाराला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप करत स्थानिकांनी ही कामं रोखून धरली. पूर्णा नगरपालिकेच्या कारभारामुळे परभणीत 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीच येत नसल्यानं नागरिकांनी नगरपालिका गाठत निषेध व्यक्त केला. कोल्हापूर महापालिकेच्या गार्डनमध्ये खेळताना मोडक्या घसरगुंडीमुळे एका चिमुरडीच्या पायाचं बोट चिरलं गेलं. घसरगुंडीतील बारीक फटीत करंगळी अडकून त्याचा थेट तुकडाच पडला. यानंतर नातेवाईकांनी चिमुरडीला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. लातूर नांदेड महामार्गावरील नांदगाव फाट्या दरम्यान अपघातांच्या ब्लॅक स्पॉटवर प्रशासनाकडून लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आलेत आणि यामुळे नांदगावकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं. वाशिममधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात काँग्रेसच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी राज्य महामार्गाचं काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. राज्य महामार्गाचं काम कंत्राटदारानं अर्धवट सोडून दिलं आणि त्यामुळे गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून वाहन चालक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर बौद्ध अनुयायांनी धरणे आंदोलन केलं. बौद्धगयातील महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावं. त्याचबरोबर महाविहार कायदा रद्द करावा ही मागणी यावेळी करण्यात आली. माथेरानमध्ये घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक केली जाते. याला आळा घालण्यासाठी माथेरानकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र याला यश आलं नाही आणि त्यामुळे माथेरान बचाव संघर्ष समितीकडून माथेरान बंदची हाक देण्यात आली आहे. जायकवाडी धरणाचं पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडावं या मागणीसाठी सिंदफणा पट्ट्यातल्या 140 गावातील लोकांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान प्रशासन दखल घेत नसल्यानं उपोषणकर्त्यांनी पाण्याचाही त्याग केल्यामुळे देवीदास चव्हाण यांची प्रकृती खालावली. त्यांना सलाईन लावून उपचार सुरू आहेत.